नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय ड्रीम वर्ल्ड. आज बऱ्याच दिवसांनी आपल्या भेटीला यायचं योग आलेलं आहे. दुपारचे 3:15 वाजता आहेत. आज मी वंदे भारत एक्सप्रेसने मुंबई ते सोलापूर असा प्रवास करणार आहे. त्यासाठी मी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आलेलो आहे. समोर माझी गाडी लागलेली आहे, मुंबई ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस. या गाडीबद्दल बऱ्याचदा ऐकलं आहे, पण मी मात्र पहिल्यांदाच प्रवास करणार आहे. साधारण 6.5 तासाचा प्रवास असल्यामुळे फक्त चेअर कार आहेत. चला गाडी आतून कशी आहे ते बघूया. अशी सिटिंग अरेंजमेंट आहे. एका बाजूला 3 सीट्स आहेत, तर एका बाजूला 2 सीट्स आहेत. माझा सीट नंबर 15 आहे. बघतो आता कुठे आहे ते. ही माझी सीट आहे. डब्याच्या अर्ध्या भागात विरुद्ध दिशेला तोंड करून सीट्स आहेत. समोर इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले दिसतोय. इमर्जन्सीमध्ये ड्रायव्हरशी बोलण्यासाठी माझ्या सीटच्या बाजूलाच हे एक अशी सोय आहे. बाहेर आता स्टेशनवरून गाडी हळूहळू सुटली आहे. सुरुवातीलाच प्रत्येकाला पाण्याची बाटली आणि पेपर देण्यात आला. गाडीत बऱ्याच सीट रिकामे दिसत आहेत. कदाचित पुढच्या स्टेशनवर भरतील. All passengers boarding from Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Station. मागच्या सीट देखील रिकाम्याच आहेत. हा गाडीचा पहिला हॉल्ट येतोय, दादर स्टेशन. आता दादर स्टेशनवरून गाडी सुटली आहे. पुढचा स्टॉप कदाचित ठाणे स्टेशन असेल. संध्याकाळचा नाश्ता सर्व केलाय. त्यात एक छोटंसं सॉफ्ट ड्रिंक आहे, चिवडा आहे, एक हे बिस्किट आहे आणि एक स्नॅक्स म्हणून समोसा आहे. समोरच्या डिस्प्लेवर पुढचं स्टेशन, गाडीचा स्पीड वगैरे सगळे डिटेल्स सांगतायत. नाश्त्यानंतर मसाला चहा सर्व करण्यात आलाय. या गाडीचं वैशिष्ट्य म्हणजे अतिशय सुसज्ज असं टॉयलेट आहे. गाडीचा स्पीड 100च्या वर असूनही आतमध्ये अजिबात जाणवत नव्हतं. गाडी आता पुण्याला पोहोचली आहे. पुणे जंक्शन. गाडी पुण्याहून सुटली आहे. आता पुढचं स्टेशन कुर्डुवाडी. स्क्रीनवर अशा प्रकारे डिस्प्ले चालूच आहे. पुढील स्टेशन कुर्डुवाडी जंक्शन. या ठिकाणी ओव्हन, फ्रीज आणि इतर मशिनरी ठेवली आहे. पुण्यानंतर गाडी तर रिकामीच झाली. ही एक अत्यंत महत्वाची सोय आहे आणि स्वच्छही आहे. रात्रीची जेवणाची वेळ झाली आहे. जेवणामध्ये डाळ, भात, बटाट्याची भाजी, अंडा करी, दही, चपात्या असा मेनू होता.
जेवणानंतर छानसा एक आईस्क्रीमचा कप आलाय. मस्त आईस्क्रीम होतं. रात्रीचे 10:40 झालेत. मी आता सोलापूर स्टेशनला उतरलोय. स्टेशनच्या बाहेर अशी एक जुनी झुकझुक गाडीची आठवण ठेवली आहे. हे मॉडेल बघताना छान वाटलं. लगेच स्टेशन बाहेरच रिक्षा पकडली आणि मी हॉटेलकडे चाललोय. स्टेशन ते शिवाजी चौक हे साधारण 2 किलोमीटरचं अंतर आहे. छत्रपती शिवाजी चौक हा शहरातला एक महत्वाचा भाग आहे. सकाळची लगबग चालली आहे. तिथून थेट मी बार्शीला आलो. हा बार्शीचा एसटी डेपो आहे आणि पुढे बार्शी शहराचा भाग दिसतोय. इथून मी तुळजापूरला निघालोय. वाटेत द्राक्षांचे मळे आणि ज्वारीची शेतं दिसली. सोलापूर जिल्हा हा द्राक्ष, ज्वारी आणि ऊसासाठी प्रसिद्ध आहे. ज्वारीची कणसं छान तरारून आली आहेत. जवळच असलेल्या उपळे दुमाला गावात एक रामेश्वराचं मंदिर होतं. हे एक पुरातन मंदिर आहे. त्याचा आता जीर्णोद्धार केलाय. इथे गाभाऱ्यात पिंडी दिसते. आपण इथे शंकराची पिंडी पाहू शकता. देवळाच्या बाहेर या दगडाखाली एक गुफा आहे म्हणतात. ही गुफा कुठे निघते हे कोणालाच माहित नाही. या ठिकाणी जुन्या देवळाचे अवशेष दिसत आहेत. इथे नंदीच्या 3 मूर्ती का आहेत हे काही समजलं नाही. हे एक अतिशय प्राचीन मंदिर आहे. याचं बांधकाम पूर्ण दगडी आहे. बाजूलाच ही एक नदी आहे, पण नदीला अजिबात पाणी नाही, कारण यावर्षी पाऊसच कमी पडला म्हणे. द्राक्षाच्या बागा दिसत आहेत. आता मी तुळजापूरच्या देवळात पोहोचलोय. तुळजाभवानी मातेच्या देवळाचा कळस दिसतोय. देवळात नेहमीप्रमाणे भाविकांची बरीच गर्दी आहे. देवळाची दगडी वास्तू दिसते. हा देवळाचा मुख्य दरवाजा आहे. बऱ्याच पायऱ्या खाली उतराव्या लागतात. हा असा मंदिर परिसर आहे. या कोपऱ्यातून मंदिराचा गाभारा दिसतो, पण देवीचं दर्शन काही होत नाही. तिथे बाहेरच मुख्य दर्शनाची सोय होती. मी इथून दर्शन घेऊन पुढे निघालो. तुळजापूरच्या या चौकात शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे.
तुळजापूरहून निघालो आणि आम्ही सोलापूरच्या सिद्धेश्वर मंदिरात आलोय. प्रशस्त परिसर आहे. या बाजूला काही दुकानं आहेत. इथून देवळाचा कळस दिसतोय. मुख्य म्हणजे या देवळाच्या तिन्ही बाजूला पाणी आहे. या ठिकाणी काही दुकान आहेत आणि एकूणच मंदिर परिसरात स्वच्छता चांगली होती. देवळाच्या बाहेर काही कोरीव शिल्प आहेत. नंदी आहे, शिवलिंग आहे. लोक मनोभावे पूजा करताना दिसतात. या देवळाला 3 बाजूनी पाण्याचा वेढा आहे. इथून आम्ही पंढरपूरला जायला निघालोय. साधारण 1.5 तासाचा प्रवास करून आम्ही पंढरपूरला पोहोचलो. रात्रीचे 8 वाजले पण देऊळ परिसरात मात्र पूर्णपणे जाग होती. इथून देवळाचा कळस दिसतोय. चला आपण पुढे जाऊया. यावेळी देखील गर्दी असल्याने फक्त मुखदर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो. सोलापूर शहरातला हा लोकमान्य टिळक चौक. हा भुईकोट किल्ला आणि त्याचा परिसर आहे. जवळच ही एक खाऊ गल्ली आहे. रात्री उशिरा मी सोलापूर स्टेशनला पोहोचलो. येथून बऱ्याच गाड्या ये जा करत असल्यामुळे स्टेशनवर पूर्ण जाग होती. स्टेशनच्या भिंतीवर काही चित्र रंगवली आहेत. माझी गाडी सिद्धेश्वर एक्सप्रेस रात्री 10:30 वाजता सुटणार होती. माझी गाडी आलेली आहे. आता माझी सीट पकडणार आणि छानपैकी ताणून देणार आणि सकाळी मुंबईला उतरणार. गाडी सोलापूर स्टेशनवर सुटली आहे. अशा पद्धतीने आता मी इथेच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.